वाई जिमखाना आणि किसनवीर महाविद्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा रसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। वाई जिमखाना व किसनवीर महाविद्यालय वाई यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प हाती घेत तो यशस्वीरित्या पूर्ण केला। याबाबत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी विशेष कौतुक करत त्या म्हणाल्या की हा जो आंतरराष्ट्रीय दर्जेचा बॅडमिंटन कोर्ट जो हॉल बनवलेला आहे, आज त्याचं उद्घाटन होतं आणि ज्या क्वालिटीचा त्यांनी हे जे कोर्ट्स बॅडमिंटनचे बनवलेले आहेत त्याच्यासाठी मी माननीय आदरणीय मदन दादा आणि सर्व सदस्य, ऑर्गनायझिंग कमिटी असो, त्यांचा स्टाफ असो, बॅडमिंटनचे सर्व खेळाडू असो, कोचेस असो, ज्यांचंही ह्या मोठ्या प्रकल्पासाठी योगदान झालेलं आहे, त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा देते की असंच मुलांसाठी हे प्रोत्साहन खेळाडूंना मिळावं, ही माझी मनापासून सदिच्छा। धन्यवाद। दरम्यान धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण कमी करण्यासाठी खेळासारखा उत्तम प्रकार कुठलाच नसून प्रत्येकाने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाचा छंद जोपासला पाहिजे, असे माजी आमदार मदन भोसले यावेळी म्हणाले। तसेच 2014 पासून या हॉलचे काम सुरू होते। वाई जिमखान्याच्या नेतृत्वामुळे केवळ हे स्वप्न आज सत्यात उतरले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी सांगितले। पुढे ते म्हणाले की जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयातील इंडोर स्पोर्ट्स हॉल वाई जिमखान्याच्या सहकार्यानं सहयोगातून विद्यार्थ्यांच्यासाठी इंडोर बॅडमिंटन कोर्ट्स या ठिकाणी आज सुरू होत आहेत। मला त्याचा मनापासूनचा आनंद आहे की समाजातल्या तरुणाईला खेळण्याच्या दृष्टीनं, बॅडमिंटनची प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीनं जी सुविधा अपेक्षित होती ती सुविधा या ठिकाणी किसनवीर महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देता येते। मला विश्वास आहे, मला खात्री आहे या इंडोर बॅडमिंटन हॉलचं दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि एवढी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत असताना इथले बॅडमिंटन खेळाडू निश्चितपणाने त्याचा उपयोग करून घेतील आणि आपले वाईचे खेळाडू जिल्हा असेल, राज्य असेल, देश पातळीवर बॅडमिंटनमध्ये यश मिळवतील आणि वाईच्या लौकिकामध्ये भर घालतील अशा स्वरूपाची अपेक्षा। वाई जिमखान्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे यांनी वाई जिमखान्यांतर्गत सुरू होणाऱ्या या तिसऱ्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले। संस्थेचे संस्थापक स्वर्गीय आनंद कोल्हापुरे यांचे सशक्त व सुदृढ पिढी घडवण्याचे उद्दिष्ट या कोर्टच्या उभारणीमुळे पुन्हा एकदा सफल झाले आहे। या कोर्टमुळे वाईच्या क्रीडा यशात नक्कीच वाढ होणार व बॅडमिंटन खेळात दर्जेदार खेळाडू घडणार असल्याची खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली। सर्व वाईकर क्रीडाप्रेमींनी याचा नक्की लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। तसेच या उभारणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे देखील आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगता बेडेकर तर कार्यक्रमाची सांगता सौ मनीषा घैसास यांनी वंदे मातरम सादर करून केली।